आता आपण परीक्षेच्या माध्यमातून प्रश्न बघणार आहोत. ते प्रश्न कोणते ते देखील आपण पाहणार आहोत. बघा, आपला जो पहिला प्रश्न आहे वाचणार आहोत. ध्वनी लहरीचे प्रसारण डॅश डॅश यामधून होत नाही. ते ध्वनीचे जे प्रसार आहे, जो आवाजाचा प्रसार स्प्रेड आहे, जो आवाज स्प्रेड होतो, मग याच्यातून होत नाही. कोणत्या गोष्टीतून होत नाही आपण पर्याय वाचणार आहोत. तुम्हाला देखील इथे 4 पर्याय आहेत. जसं मुलांना तुम्हाला खेळाच्या माध्यमातून 4 पर्याय होते, तसेच तुम्हाला इथे परीक्षेच्या माध्यमातून देखील 4 पर्याय इथे दिले गेले, ते आपण वाचणार आहोत. बघा, पहिला आहे स्थायू, दुसरा आहे द्रव माध्यम, तिसरा आहे निर्वात आणि चौथा आहे वायू माध्यम आहे. मग 4 पैकी आपलं काय योग्य उत्तर असणार आहे तुम्हालाही माहिती आहे मुलांना की ध्वनी लहरीचे प्रसारण कशातून होत नाहीये. स्थायी द्रव वायूमधून तर होतच आहे, द्रवामधून वायूत आणि वायूमधून द्रवात आणि द्रवामधून स्थायूमध्ये जास्त होत आहे. म्हणजेच राहिला काय आहे की जे निर्वात आहे, निर्वात म्हणजे जिथे हवा नाही आहे, हे आपलं करेक्ट आन्सर असणार आहे. आणि म्हणून आपण बोलणार ध्वनी लहरीचे जे प्रसारण आहे हे निर्वात यामधून होत नाही, आपलं करेक्ट आन्सर असणार आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, एका पाण्याने भरलेल्या भांड्याला कडेवर आघात केल्यास डॅश डॅश निर्माण होतो. काय निर्माण होतो त्यांनी विचारलेलं आहे. पाण्याची कंपने निर्माण होतात, ध्वनीची निर्मिती होते, ध्वनी लहरी होतात का यापैकी सर्व होत आहे. तर आता जसं मी तुम्हाला मुलांना स्पष्टीकरण केलं होतं की एखादं पाण्याचं भांडं जर हातातून पडलं असेल, त्याच्यावर आघात झाला असेल, तर साहजिकच आहे त्या पाण्याची कंपनं होतात, तर त्याच्या ध्वनी लहरी होतात आणि त्याच्यातून ध्वनी निर्मिती देखील होत असते. म्हणजे यापैकी सर्व गोष्टी घडत असतात. आणि म्हणून जे आपलं योग्य उत्तर असणारे यापैकी सर्व, एका पाण्याने भरलेल्या भांड्याला कडेवर आघात केल्यास यापैकी सर्व गोष्टी निर्माण होतात, हे आपलं करेक्ट आन्सर असणार आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन असणार आहे मुलांनो, डॅश डॅश म्हणजे ऐकण्यास त्रासदायक असणारा ध्वनी होय. कोणता ऐकणारा त्रासदायक ध्वनी आहे. आपण पर्याय बघणार आहोत. गोंगाट आहे, आघात आहे, ध्वनी प्रदूषण आहे का कंपने आहे. बघा, यापैकी आपलं योग्य उत्तर डॅश डॅश ऐकण्यास त्रासदायक असणारा ध्वनी कोणता आहे. म्हणजे आपण त्याला काय बोलणार आहोत. मग गोंगाट बोलणार आहोत, आघात बोलणार आहोत, कंपने बोलणार, हे तिन्ही एकत्र आहेत. मग ऐकण्यास त्रासदायक असणारा ध्वनी म्हणजे त्या ध्वनीला आपण काय म्हणणार आहोत. तर साहजिकच आपलं योग्य उत्तर असणार आहे ध्वनी प्रदूषण म्हणजे ऐकण्यास त्रासदायक असणारा हा ध्वनी आहे. आपलं करेक्ट आन्सर इथे असणार आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे मुलांनो, ध्वनी निर्माण होण्यासाठी एखाद्या वस्तूचे डॅश डॅश होणे आवश्यक आहे. जर ध्वनी निर्माण व्हायचा असेल तर आपण त्यासाठी कोणत्या गोष्टीची निर्मिती होणं गरजेचं आहे. प्रसारण होणं गरजेचं आहे, कंपन होणं गरजेचं आहे, गती निर्माण होण्याचं गरजेचं आहे का नाद निर्मिती होण्याचं गरजेचं आहे. या 4 पैकी आपलं योग्य उत्तर काय आहे मुलांनो. कंपनी होणं गरजेचं आहे. प्रसारण नाही, गती म्हणजे स्पीड आहे, नाद म्हणजे नाद निर्माण होणारच आहे. म्हणजे आवाजाचा जो नाद होत आहे, तो आवाज आहे, तो त्याला आपण नाद म्हणू शकतो. मग त्यापैकी आपलं योग्य उत्तर काय असणार आहे. कंपने हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. नाद ध्वनी निर्माण होण्यासाठी एखाद्या वस्तूचे आपल्याला कंपन होणे गरजेचं आहे. आपलं करेक्ट आन्सर इथे असणार आहे. आपला नेक्स्ट प्रश्न आहे, आवाजाला शास्त्रीय भाषेमध्ये काय म्हटले जाते. आता तिथे तुम्हालाही उत्तर माहिती आहे, पण तरी आपण पर्याय वाचणार आहोत. आवाजाला ध्वनी, नाद, प्रसरण आणि कंपन म्हटलं जातं का. आवाजाला काय म्हटलं जातं. ध्वनी, नाद, प्रसरण आणि कंपन. यापैकी आपलं योग्य उत्तर काय आहे. साहजिक आपलं योग्य उत्तर आहे ध्वनी आहे. आणि म्हणूनच आपण वेळ न घालवता, एक्सप्लेनेशन न देता आपल्याला माहीत आहे की आवाजाला शास्त्रीय भाषेत काय म्हणत आहे, ध्वनी बोलत आहोत. आणि म्हणून योग्य उत्तरावर आपण क्लिक करणार आहोत. आपला पुढचा प्रश्न आहे, ध्वनीचे प्रसारण डॅश डॅश या पदार्थातून सर्वाधिक स्पष्ट ऐकू येते किंवा स्पष्ट काय ऐकू येते. जे 4 पर्याय आहेत वाचणार आहोत. स्थायू, हवा, वायू आणि द्रव आहे. या 4 पैकी आपलं योग्य उत्तर काय आहे मुलांनो. की हवेचे जे आहे की ध्वनीचे प्रसारण सगळ्यात जास्त कशात आहे. आपण पाहिलं की वायूमधून द्रवामध्ये आणि द्रवामधून स्थायू रूपामध्ये ते अधिक स्पष्ट ऐकायला येते. आणि म्हणून जे आपलं योग्य उत्तर असणार आहे स्थायू. ध्वनीचे प्रसारण स्थायू या पदार्थातून सर्वाधिक स्पष्ट ऐकायला येते. आपण विचारलं जसं मुलांना आपण पाहिलं की स्थायू, द्रव, वायू काय आहेत. पदार्थाच्या 3 अवस्था आहे, लिक्विड, सॉलिड आणि गॅस आहे. मग पाण्याचं रूपांतर स्थायूमध्ये होतं, द्रवामध्ये होतं आणि वायूमध्ये देखील होतं. स्थायूमध्ये जसं आपण उदाहरण पाहिलं की बर्फ आहे, त्याच्यामध्ये होतं. द्रवामध्ये म्हणजे जे लिक्विड आहे ते द्रव आहे, म्हणजे पाण्याच्या मार्फत होतं. आणि गॅस म्हणजे पाण्याची जी वाफ आहे, त्याच्या पाण्याची वाफेमधून त्याचं रूपांतर होत असं पाण्याचं. आणि म्हणून ते आपण सॉलिड, लिक्विड, गॅस याचा देखील अभ्यास इयत्ता 5वीच्या विषयामध्ये सायन्सच्या भागामध्ये परिसर अभ्यास 1 मध्ये आपण केलेला आहे. आपला पुढचा प्रश्न आहे मुलांनो, मोठा आवाज हा कर्कश वाटतो, अशा आवाजामुळे डॅश डॅश निर्माण होतो. मोठा आवाज हा कर्कश वाटतो, मग त्या अशा आवाजाला आपण काय बोलणार आहोत. आपला पर्याय आहे गोंधळ बोलणार आहोत, गोंगाट बोलणार आहोत, गडबड बोलणार का कोलाहल बोलणार आहोत. या 4 पैकी आपले योग्य उत्तर काय आहे मुलांनो.
कोलाहल, गडबड, गोंगाट हे जे शब्द आहेत हे तिन्ही सारखेच आहेत. परंतु गोंधळ हा काय की कोणाचं कोणत्या गोष्टी कोणाला ऐकू येत नाहीये. गडबड काय आहे की एखाद्या गोष्टीची घाई गडबड चालली आहे ते आपण समजू शकतो. गोंधळ देखील हा शांतते प्रकारचा असतो, तो मोठ्या आवाजात नसतो. परंतु जो करेक्ट शब्द असणारे मोठा आवाज हा कर्कश वाटतो अशा आवाजाला आपण काय म्हणणार आहोत, आपण बोलणार आहोत गोंगाट असे बोलणार आहोत. हे आपलं करेक्ट आन्सर असणार आहे. अशा प्रकारे बोलून आपण सराव, खेळ, परीक्षा या तिन्ही माध्यमातून आपण या प्रश्नाची उत्तरं दिली आहेत. आता आपण पुढचा प्रश्न पाहणार आहोत, प्रश्न उत्तर याच्या माध्यमातून की काही लघुत्तरी काही दीर्घोत्तरी प्रश्न आहेत. ते प्रश्न कोणत्या प्रकारचे विचारले ते देखील आपण बघण्याचा प्रयत्न पाहणार आहोत. बघा इथे प्रश्न उत्तर जो आपला पहिला प्रश्न आहे, कंपन म्हणजे काय, हा आपला पहिला प्रश्न. कंपन म्हणजेच काय, जसं मी तुम्हाला सांगितलं व्हायब्रेट होणे की एखाद्या वस्तूचं आंदोलन होणे म्हणजेच काय आहे, कंपन होणे आपण त्याला बोलू शकतो. बघा इथे दिले आहे, एखाद्या वस्तूमध्ये जलद गतीने आंदोलन होणे म्हणजेच काय आहे, कंपन होणे. म्हणजेच एखादा, जसं मी तुम्हाला उदाहरण दिलं आहे की एखाद्या पाण्याचा भांडं आहे ते खाली पडलं म्हणजे त्याच्यात काय होत आहे, कंपनी निर्माण होत आहे. म्हणजेच कंपन म्हणजे त्याला आपण शास्त्रीय भाषेमध्ये काय बोलणार आहोत, जलद गतीने होणारं आंदोलन आहे. आंदोलन म्हणजे जसं बघा एखादा जो घड्याळ आहे, जो घड्याळ मोठा आहे आणि त्याचा जो ठोका आहे तो सतत असं हलत होतो, आंदोलित होत राहतो आणि म्हणजेच काय होत आहे, तो कंपन होत आहे. म्हणजे त्याला आपण म्हणणार एखाद्या वस्तूमध्ये जलद गतीने आंदोलन होणे म्हणजेच काय आहे, कंपने होणे आहे. कंपने म्हणजेच काय आहे, व्हायब्रेट होणे आहे असं आपण त्याला बोलू शकतो. जे आपलं पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे, कंपन म्हणजे काय आपण क्लिअर केलेलं आहे. जो आपला नेक्स्ट क्वेश्चन असणार आहे मुलांनो, ध्वनी प्रदूषण म्हणजे काय त्यांनी सांगितलं. ध्वनी प्रदूषण आपला जो प्रश्न आहे, ध्वनी प्रदूषण म्हणजे काय की ध्वनी प्रदूषण म्हणजे ऐकण्यास त्रासदायक वाटणारा जो आवाज आहे त्याला आपण ध्वनी प्रदूषण बोलणार आहोत. म्हणजे एखाद्या मोठ्या आवाजामध्ये बोललं गेलेलं जे गीत आहे, गाणं आहे किंवा एखाद्या मोठ्या आवाजात वाजवलेला जो हॉर्न आहे, जो कर्कशप्रमाणे जो वाजत आहे, एक डोर बेल आहे की ती सतत वाजत आहे आणि किंवा एखादं जे टीव्हीचा मोठा आवाज केला आहे त्याच्यामध्ये देखील आवाज येत आहे. म्हणजेच काय आहे, हे ध्वनी प्रदूषणाचे माध्यम आहेत. आणि म्हणून ध्वनी प्रदूषण म्हणजे काय की ऐकण्यास त्रासदायक वाटणं जी गोष्ट आहे त्याला आपण काय म्हणत आहोत, ध्वनी प्रदूषण बोलत आहोत. बघा वाचणं, ध्वनी प्रदूषण म्हणजे ऐकण्यास त्रासदायक असणारं, ऐकण्यास त्रासदायक असणारं ध्वनी म्हणजे जे सर्व माध्यम आहे की मोठ्या आवाजावरील जे गाणं आहे किंवा मोठ्या जे सतत डोरबेल वाजणं आहे किंवा हॉर्न सतत वाजत आहे किंवा मोठ्याने टेप रेकॉर्डर वाजत आहे, मोठ्याने म्युझिक वाजत आहे, त्याच्यामुळे आपल्याला काय होत आहे, डिस्टर्ब होत आहे आणि त्यालाच आपण म्हणत आहोत ध्वनी प्रदूषण बोलत आहोत. की ऐकण्यास त्रासदायक असणारा जो ध्वनी आहे, जो आवाज आहे तो आपल्या कानांना नकोसा वाटत असतो आणि म्हणून आपण काय करतो, त्याला म्हणत आहोत ध्वनी प्रदूषण बोलत आहोत. मग प्रदूषण हे अनेक प्रकारचे असतात, हे देखील मी तुम्हाला सांगितलं आहे. जलप्रदूषण आहे, वायू प्रदूषण आहे, त्याचप्रमाणे ध्वनी प्रदूषण आहे, मृदा प्रदूषण आहे. मग हे प्रत्येक प्रदूषण हे वेगवेगळे आहेत आणि हे कसे आहेत, सामाजिक समस्या आहे. सामाजिक समस्या असल्यामुळे आपण त्याचा देखील उपाय हे समाजामध्येच केले जातात. त्याच्यावर आपण वेगवेगळ्या प्रकारच्या उपाययोजना देखील करणे हे आपल्या हातामध्ये आहे. तर अशा प्रकारे ध्वनी प्रदूषण म्हणजे काय तुम्हाला क्लिअर झालं आहे. ध्वनी प्रदूषण म्हणजे ऐकण्यास त्रासदायक असणारा जो ध्वनी आहे त्याला आपण काय बोलणार आहोत, ध्वनी प्रदूषण असे बोलणार आहोत. आपला नेक्स्ट प्रश्न आहे, ध्वनी प्रदूषणाचे आपल्या स्वास्थ्यावर होणारे परिणाम सांगा. की कशा प्रकारे ध्वनी प्रदूषणाचे आपल्या स्वास्थ्यावर परिणाम होतात. जर एखाद्या मोठ्या आवाजामध्ये जर आपण गाणे ऐकत आहोत किंवा टेप रेकॉर्डर लावला आहे, टी.व्ही. लावला आहे, तर त्याच्यामुळे आपली मनशांती निर्माण होते. आपल्या मनशांती निर्माण होण्याचे धोका होतो. त्याचप्रमाणे चिडचिडा स्वभाव येतो, रागीट स्वभाव येतो, कॉन्सन्ट्रेशन होत नाही, लक्ष लागत नाही आणि मग त्याच्यामुळे आपल्या स्वभावामध्ये फरक पडतो. त्याच्या स्वास्थ्यावर परिणाम होतो, चिडचिड होणे, राग येणे आणि या सगळ्या गोष्टीला आपण परिणामी सामोरं जाऊ शकतो. त्याचप्रमाणे जर मोठा आवाज होत असेल तर आपल्या कानांना देखील त्याचा त्रास होऊ शकतो. आपल्या कानाची ऐकण्याची क्षमता ही कमी होऊ शकते. ज्या नसा आहेत त्या कमकुवत होतात मुलांना आणि एखाद्या वेळेस मग आपल्याला ऐकू येत नाही किंवा बहिरत्व देखील येऊ शकतं आणि मग त्यासाठी आपल्याला इयर रिंग्स म्हणजे जे कानाची जी मशीन आहे त्याचा आपल्याला वापर करावा लागेल. म्हणून अशा प्रकारे मुलांना की ध्वनी प्रदूषणाचे आपल्या शरीरावर किंवा श्वासावर होणारे हे परिणाम आहेत आणि मग आपल्याला डॉक्टरकडे जाण्याशिवाय पर्याय होत नाही. मग त्याच्यावर वेगवेगळ्या प्रकारच्या गोळ्या खाणे, जर चिडचिड होत आहे, जर स्वास्थ्य बिघडत आहे, मनशांती निर्माण होत आहे, रागिष्टपणा येत आहे, आपल्याला रात्रीची झोप लागत नाही आहे कारण सतत आवाजामुळे आपण काय होतं, आपली जी झोप आहे ती पूर्ण होत नाही, डिस्टर्ब होतं आणि झोप न लागल्यामुळे देखील आपल्याला डोकेदुखी होणे, चक्कर येणे किंवा आपल्याला मनस्थिती ठीक न राहणे अशा वेगवेगळ्या समस्यांना सामोरं जावं लागतं आणि म्हणून आपल्याला डॉक्टरांचा देखील उपाययोजना करणं गरजेचं आहे आणि त्याचे औषधं देखील खाणं तितकंच
गरजेचं आहे. बघा यांनी उत्तर दिले, कानाची ऐकण्याची क्षमता कमी होते. जसं मी मगाशीच सांगितलं, जर सतत त्या गोष्टी होत आहेत, सतत गोंगाट होत आहे, सतत जर एखादा आवाज तुमच्या कानाभोवती येत आहेत, त्याच्यामुळे तुमच्या कानाची ऐकण्याची क्षमता काय होत आहे, कॅपॅसिटी राहत नाही आहे. ज्या नसा आहेत आपल्या कानाच्या मागच्या, त्या नसा कशा होतात, कमकुवत होतात. जर आपल्याला एखाद्या मोठ्याने बोललं तर आपल्या कानांना त्रास होतो, आपल्या कानाची नसा कमकुवत होतात. त्याचप्रमाणे जर आपल्याला हळू आवाजात बोललं तरी आपल्याला ऐकायला येत नाही आहे. आणि म्हणूनच हे मोठ्या आवाजाचे परिणामांना आपल्याला सामोरं जावं लागत आहे. मानसिक थकवा जाणवतो. मानसिक जी मनाची जी थकवा आहे, जसं आपण फ्रेश राहत नाही. फ्रेश आपण कधी राहतो, ज्यावेळेस आपली पूर्ण झोप होते, योग्य आहार आपण घेतो आणि आपण वेळेवर झोपतो, वेळेवर उठतो, आपली झोप पूर्ण होते, त्यावेळेस आपण काय राहतो, फ्रेश माइंड राहतो. त्याच्यामुळे आपल्याला मानसिक थकवा जाणवत नाही, कारण आपण काय केलं आहे, आपण परिपूर्ण जो आपला समतोल आहार आहे तो घेतला आहे, आपण आपली वेळेची झोप पूर्ण केलेली आहे. त्याच्यामुळे जेव्हा आपण सकाळी उठतो तेव्हा आपल्याला फ्रेश वाटतं. मग ज्यावेळेस आपल्याला सकाळी फ्रेश वाटत नाही, याचा अर्थ आपला कुठेतरी आपल्या डेली रुटीनमध्ये फरक पडलेला आहे आणि म्हणून मानसिक थकवा जाणवतो, चिडचिड होते. चिडचिड कधी होते की एखादी गोष्ट जर आपली जी करायची असेल, जी साध्य करायची असेल, तर ती होत नसल्यामुळे आपल्या मनाची काय होते, चिडचिड होते. म्हणजे माझा अभ्यासच झालेला नाही आहे, मला शाळेवर उशीरच झालेला आहे, आणि मग त्याच्यामुळे ह्या कारणामुळे असे अनेक कारणं आहेत की ज्याच्यामुळे आपली चिडचिड होते, आपल्याला पुढे त्रास होणार आहे किंवा आपल्याला रोजचा शिक्षकांचा ओरडा पडणार आहे, या कल्पनेने, या विचाराने देखील त्या मुलाची काय होत असते, चिडचिड होत असते. आणि म्हणून जे चिडचिड होणे हे देखील काय आहे, त्या ध्वनी प्रदूषणाचंच कारण आहे. नीट लक्ष देऊन काम करता येत नाही. जसं मी मगाशीच सांगितलं की कॉन्सन्ट्रेशन करता येत नाही. मग ते कोणत्याही प्रकारचं काम असो, मुलांचं शाळेतला अभ्यास असू दे, ऑफिसचं काम असू दे किंवा ऑनलाईन ऑफलाईन कोणत्याही प्रकारचं काम असू दे, आपण आपल्या कामामध्ये फोकस करू शकत नाही. मग अशा प्रकारे सर्व ध्वनी प्रदूषणाच्या समस्येला बळी पडावं लागत आहे आणि त्याच्यातून आपल्या मनावर आणि शरीरावर दोन्ही प्रकारचे समस्या निर्माण होऊ शकतात. आणि वेळेप्रसंगी आपल्याला डॉक्टरकडे जाऊन त्यांचा सल्ला घेऊन त्याप्रमाणे औषधोपचार घेणं हे गरजेचं आहे. तर अशा प्रकारे मुलांना आपण क्लिअर केलेलं आहे मी स्पष्टीकरण. ध्वनी प्रदूषणाचे आपल्या स्वास्थ्यावर होणारे परिणाम हे अशा प्रकारचे आपल्याला ऐकण्याची क्षमता कमी होत आहे. त्याचप्रमाणे मानसिक स्वास्थ्य, आपल्याला थकवा जाणवतो, चिडचिड येते आणि आपल्या कामामध्ये लक्ष देखील लागत नाही आपली. आणि अशी अनेक उदाहरणं आहेत मुलांना की जे त्यामुळे आपल्याला शरीरावर परिणाम होत असतं. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, ध्वनी प्रदूषण टाळण्याचे उपाय सांगा. आता जर आपल्याला ध्वनी प्रदूषण टाळायचं आहे, मग त्यावरील उपाय काय आहे मुलांना? आपण उपाय सांगू शकतो की तुम्ही मोठ्या आवाजामध्ये TV किंवा रेडिओ हे लावणं गरजेचं नाही. की तुम्हाला जेवढं ऐकायला येईल तेवढ्याच क्षमतेमध्ये, तेवढीच कॅपॅसिटी तुम्ही ठेवा, की तुम्हाला घरापर्यंतच मर्यादित आवाज ठेवणं गरजेचं आहे. मग हा उपाय आहे की हा प्रत्येकाने करणं गरजेचं आहे. कारण आजूबाजूला लहान मुलं घरामध्ये असतात, एक वयस्क माणसं घरात असतात, जे म्हातारी माणसं असतात, जे अंथरुणावर खिळलेली, जे आजारी माणसं असतात, त्यांना या आवाजाचा त्रास होऊ नये, जेणेकरून परत त्यांना ती गोष्ट त्यांना त्रास होण्यासाठी पुन्हा त्रास झाला तर पुन्हा हॉस्पिटलाइज करावं लागेल. या गोष्टीची दक्षता ठेवून आपल्याला आवाज कमी करणं गरजेचं आहे. शक्यतो सेकंडली हॉर्न वाजवू नये. जेव्हा शक्य असेल, जेव्हा गरज असेल तेव्हाच तुम्ही हॉर्न वाजवायचा आहे, अन्यथा हॉर्न वाजवू नये. दुसरं आहे की जे वाहन आहे त्या वाहनातून निघणं जो धूर आहे तो देखील तुम्ही काय करणं गरजेचं आहे की जेव्हा आवश्यक असेल वाहन तेव्हाच काढणं गरजेचं आहे. लांबच्या ठिकाणी जायचं असेल तेव्हा तुम्हाला धूर प्रदूषण आहे जसं आपण बोलू शकतो तेव्हाच तुम्ही काढणं गरजेचं आहे. म्हणजे आपल्या मनावर आणि शरीरावर होणारे जे परिणाम आहेत, मग आपण याची काळजी घेतली पाहिजे की कशा प्रकारे ध्वनी प्रदूषण जर आपल्याला टाळायचं असेल तर शक्य असेल तेव्हाच तुम्हाला काय करायचं आहे, आवाज करायचा आहे, अन्यथा आवाज करायचा नाही. बघा इथे आपण पाहणार आहोत, गाड्याचे हॉर्न वाजवू नये. जेव्हा गरज असेल तेव्हाच आपल्याला गाड्याचे हॉर्न वाजवायचे आहेत. जर समोरच्या व्यक्तीला आपण वेट करायचं आहे, आपण पेशन्स ठेवायचे आहेत आणि जर समोरची व्यक्ती निघत नसेल तरच आपल्याला हॉर्न वाजवायचा आहे. घरातील TV रेडिओचे आवाज आपल्यापुरतेच मर्यादित ठेवायचे. जसं मी आताच सांगितलं, घरातला जो TV आहे, रेडिओ आहे, टेप रेकॉर्डर आहे, तो आपल्यालाच आवाज ऐकू येईल, आपल्यापुरतेच मर्यादित ठेवायचे की आपण ऐकू शकतो एवढीच त्याची कॅपॅसिटी ठेवायची आहे. इतरांना ऐकवायची गरज नाही आहे.
कारण त्यांच्या घरात आहे ते देखील ऐकू शकतात की नाही, म्हणून आपण मोठ्या आवाजात लावून त्यांना त्रास द्यायचं काम करू नये. सेकंडली मर्यादित ठेवा, वाहनांची नियमित देखभाल करावी. जसं मी मगाशी सांगितलं की जो वाहन आहे त्याची नियमित आपल्याला देखभाल करायची आहे. कशासाठी? कारण जर आपण नियमित देखभाल केली नाही तर त्याच्या जे इंजिन आहे त्याच्या इंजिनमध्ये कदाचित बिघाड झालेला असेल, त्याला ऑइलिंगची सर्व्हिसिंगची गरज असेल आणि आपण त्याच्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे त्याच्यातून कर्कश असे मोठा आवाज हा येत असतो. तो आपल्या कानांना टोचण्यासारखा होतो आणि तो आपल्या कानांना सहन होत नाही आणि म्हणून त्यांनी सांगितलं की त्याची नियमित देखभाल करायची आहे. त्याचप्रमाणे सांगितलं की कारखाने, विमानतळे, रेल्वे व बस स्थानके मानवी वस्तीपासून दूर असली पाहिजे. कारखाने, रेल्वे, बस आणि कारखाने, रेल्वे, शाळा आणि दवाखाने ही मानवी वस्तीपासून दूर राहिली पाहिजे. कशासाठी? की जेणेकरून याच्या गाड्यामधून सतत आवाज येत असतो आणि आवाज आल्यामुळे जी शाळा आहे किंवा जे दवाखाने आहे, जे दवाखान्यांमध्ये हॉस्पिटलाइज जे सगळे रुग्ण असतात, जे आजारी असतात, त्यांना शांतीची गरज आहे, त्यांना आरामाची गरज आहे आणि त्यांना वेळ औषध देऊन त्यांना आराम देण्याची जी गरज असते. ह्या आवाजामुळे त्यांची शांतता भंग होऊ शकते, त्यांची झोप होऊ शकत नाही आणि म्हणूनच त्याचप्रमाणे जी शाळा आहे, शाळामध्ये जे विद्यार्थी शिकत आहेत त्यांचं लक्ष दुर्लक्षित होऊ नये, त्यांचं मन डायव्हर्ट होऊ नये, त्यासाठी देखील शाळा म्हणा, दवाखाने म्हणा, बस आणि रेल्वे ही मानवी वस्तीपासून दूर पाहिजे. आणि बस आणि रेल्वे कशापासून दूर का दूर पाहिजे? कारण त्या आवाज सतत त्यांना येऊ नये, डिस्टर्बन्स होऊ नये, त्यांच्या कानावर आवाज पडू नये, म्हणून हे मानवी वस्तूपासून देखील दूर राहणं हे तितकंच गरजेचं आहे. म्हणून अशा प्रकारे ध्वनी प्रदूषण जर टाळायचं ठरलं असतं तर आपल्याला हे सर्व उपाय करणे आपल्या हातामध्ये आहे. की बघा, गाड्यांचे हॉर्न शक्यतो जेव्हा गरज असेल तेव्हाच आपण काय केलं पाहिजे, हॉर्न वाजवला पाहिजे. घरातील जो टीव्ही आणि टेप रेकॉर्डर आहे तो आपल्यापुरताच आवाज हा त्याचा काय करणं गरजेचं आहे, मर्यादित ठेवणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे मला ते पाहिलेलं आहे, वाहनांची नियमित देखभाल करायची आहे. त्यात सगळे इंजिन ठीक आहे का नाही याच्याकडे देखील लक्ष द्यायचं आहे. आणि जे चौथा जो पॉईंट आहे की बस, रेल्वे आणि दवाखाने आणि शाळा हे मानवी वस्तीपासून दूर राहणं देखील तितकंच गरजेचं आहे, जेणेकरून त्यांना त्या व्यक्तींना, शाळेतल्या विद्यार्थ्यांना आणि दवाखान्यातल्या जे हॉस्पिटलाइज जे रुग्ण आहेत त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये हे त्याच्या मागचं मेन उद्देश आहे. अशा प्रकारे बघा, ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी आपल्या हातात असलेली सर्व उपाययोजना आणि आणखीनही बरेच आपण छोटे मोठे जे उपाय आहेत ते आपण सहज करू शकतो, जेणेकरून आपण काळजी घेऊनच, जर त्यांची परवानगी घेऊन एखादी आवश्यक असेल, गरज असेल तर त्यांची परवानगी घेऊन आपण तेवढ्या वेळापुरता अर्धा तास, 1 तास वाजून आपण त्याच्या परमिशननुसार किंवा त्याची परमिशन घेऊनच आपण त्या गोष्टी करणं गरजेचं आहे. आपला नेक्स्ट प्रश्न आहे, ध्वनीचे प्रसारण वेगवेगळ्या माध्यमातून कसे होते ते स्पष्ट करा. त्यांनी सांगितलं आहे ध्वनीचे माध्यम कोणकोणत्या माध्यमातून होत आहे ते देखील मुलांना पाहणं. की प्रसारण म्हणजेच काय आहे, स्प्रेड होणे. ध्वनीचा अर्थ काय आहे मुलांना, आवाज आहे. मग आवाज कशा प्रकारे वेगवेगळ्या माध्यमातून स्प्रेड होत आहे ते स्पष्ट करायचं. म्हणजे जसं गाड्याचा हॉर्नमधून आपल्याला स्पष्ट आवाज होत आहे, गाड्याचे जे आवाज आहे ते कशा प्रकारे वाजत आहे, डोर बेल आहे त्याचा देखील आपल्याला आवाज होत आहे. त्याच प्रकारे जे वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट आहेत ते वाजवले जातात त्याच्यामध्ये देखील आवाज काय होत आहे, स्प्रेड होत आहे. बघा, आपण पाहणार आहोत ध्वनी लहरीचे प्रसारण वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या वेगाने होत आहे. ध्वनीचे जे प्रसारण आहे वेगवेगळ्या माध्यमातून आणि वेगवेगळ्या वेगाने होत आहे, म्हणजे स्पीडने होत आहे. वेगचा अर्थ काय आहे, इथे स्पीड आपण पाहू शकतो, इथे काय आहे, स्पीड आहे. ध्वनी लहरीचे प्रसारण म्हणजेच काय आहे, माध्यम आहे. बघा इथे पाहू शकतो, प्रसारण म्हणजे काय आहे, पसरणे, स्प्रेड होणे वेगवेगळ्या माध्यमातून. माध्यम म्हणजे काय, की जसं आपण जे माध्यम आहेत कोणती आहेत मी सांगितलं आहे, जसं तबला आहे, फ्लूट आहे, त्याच्यानंतर गिटार आहे, बासरी आहे, पेटी आहे, ही काय आहेत, माध्यम आहेत. मग वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या वेगाने, मग प्रत्येकाचं जे इन्स्ट्रुमेंट आहे ते इन्स्ट्रुमेंटचा जो आवाज आहे तो त्याची जो स्पीड आहे तो वेगवेगळा साहजिक असणार आहे. उदाहरणार्थ समजा आपण 5 विद्यार्थ्याची लिहिण्याचा स्पीड एकच असू शकतो का, तर अजिबात नाही. त्यांच्या प्रत्येकाची लिहिण्याची जो स्पीड आहे तो कसा आहे, वेगळा असणार. जर प्रत्येक विद्यार्थ्याला 5 ओळी लिहायला दिल्या तर ते 5 ओळी लिहिण्यासाठी प्रत्येकाची 1 मिनिटात होईल, काहीचं 5 मिनिटात होईल, काहीचं 10 मिनिटं लागतील, काहीचं 4 मिनिटात, काहीचं 3 मिनिटात होईल. मग त्याचप्रमाणे इथे जे इन्स्ट्रुमेंट आहे त्या इन्स्ट्रुमेंटचा जो आवाज आहे तो खालीवर आहे, त्यांचा स्पीड हा वेगवेगळ्या वेगाने होत आहे, गतीने होत आहे. ध्वनी प्रसारण हे वायूपेक्षा द्रव रूपात आणि द्रव रूपातून स्थायी रूपात हे अधिक स्पष्ट ऐकू येत असते. म्हणून झालं की ध्वनीचे प्रसारण वेगवेगळ्या माध्यमातून कसे होते हे इथे स्पष्ट केलेलं आहे. बघा, ध्वनीचे प्रसारण हे वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या वेगाने होते. प्रत्येकाचं स्पीड सारखं नाही, मग ते वेगवेगळ्या वेगात होत असते. त्याचप्रमाणे ध्वनी प्रसारण हे वायूपेक्षा द्रव रूपात आणि द्रव रूपातून स्थायी रूपामध्ये हे अधिक होत असते, म्हणजे जास्त काळ होत असते. हे आपलं योग्य उत्तर इथे असणार आहे.
आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, शाळा दवाखाने ध्वनी प्रतिबंधित क्षेत्र का मानली जातात? ध्वनी क्षेत्र काय आहे? ते ध्वनी प्रतिबंधित म्हणजे तिथे अलाउड नाही आहे, म्हणून तिथे का मानली जातात? कारण तिथे शांतता राहणं हे फार गरजेचं आहे. कारण मुलांचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे, त्यांची एकाग्रशक्ती तिथे राहिली पाहिजे, कारण त्यांनी कॉन्सन्ट्रेट करणं गरजेचं आहे. शाळेमध्ये जे मुलं विद्यार्थी शिकत आहे, ते शिकत असताना त्यांचं मन डायवर्ट होऊ नये, ते दुर्लक्षित होऊ नये, त्यांच्या अभ्यासावर परिणाम होऊ नये, म्हणून त्याचप्रमाणे त्या दवाखान्यामध्ये देखील जे रुग्ण आहेत, जे हॉस्पिटलला आहेत, त्यांना आरामाची गरज आहे, त्यांची काळजी घेण्यासाठी आणि त्यांच्या स्वास्थ्यावर कोणत्याही प्रकारचा परिणाम होऊ नये यासाठी तिथेही ध्वनी प्रतिबंधित क्षेत्र मानली गेलेली आहेत. बघा, शाळा व दवाखान्याच्या परिसरात शांतता असणे गरजेचं आहे. जसं मी आता सांगितलं की शाळा आणि दवाखाने इथे शांतता राहणं गरजेचं आहे, कारण शांत क्षेत्रामध्ये, शांत जागेमध्येच आपण कॉन्सन्ट्रेट करू शकतो. म्हणजेच काय की शांत असेल तरच आपण शाळेतले विद्यार्थी काय करू शकतात, आपले लक्ष केंद्रित करू शकतात. दवाखान्याच्या ठिकाणी देखील जे रुग्ण आहेत, जर शांतता असेल तर त्याची झोप वेळेवर होणार आहे, झोप पूर्ण होणार आहे आणि जी औषधं त्यांना लागू केली आहेत किंवा जे चालू आहेत त्या औषधाचा परिणाम म्हणून ते लवकर रिकवर होणार आहेत. आणि म्हणून शाळा आणि दवाखाने या ठिकाणी शांतता असणं गरजेचं असते आणि म्हणून तिथे गाड्याचे हॉर्न शक्यतो वाजवू नये. म्हणून तिथे आपल्याला काय करायचं आहे, तिथे ध्वनीचं प्रसारण करता कामा नये असते आणि म्हणून ध्वनी प्रतिबंधित क्षेत्र मानली जातात. म्हणजेच काय केलं जातं, ध्वनी प्रतिबंध त्याचा अर्थ काय आहे की तिथे आवाजाला विरोध केला जातो, की इथे ध्वनीचा प्रसारण करू नये, म्हणून त्याला काय होतं, ध्वनी प्रतिबंध म्हणजे काय, त्यांना नकार देणे, की इथे ध्वनीला काय आहे, नकार आहे, आवाज करण्यास मनाई आहे असं आपण त्याला बोलू शकतो. क्षेत्राचा अर्थ काय की ठिकाणे आहेत. मी कोणती ठिकाणे? शाळा आणि दवाखाने ही दोन प्रकारची ठिकाणे तिथे मानली जातात. तर अशा प्रकारे शाळा आणि दवाखाने हे ध्वनी प्रतिबंधित क्षेत्र कशामुळे आहे की तिथे शांतता राखणं हे गरजेचं असल्यामुळे तिथे गाड्याचे हॉर्न शक्यतो वाजले जात नाही, कोणतेही जड वाहने तिथून वाहिले जात नाही, कोणत्याही प्रकारचं तिथे रिक्षा म्हणा, आपण ट्रक म्हणा किंवा एखादी मोठी गाडी आहे तिथून लॉरी म्हणा पास केली जात नाही, कारण तिथून खूप मोठ्या प्रकारचे आवाज येऊ शकतात. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, कानाला सुखद वाटणाऱ्या आवाजाची 2 उदाहरणे द्या. कानाला सुखद म्हणजे काय, कानाला चांगले वाटणारे कोणते 2 उदाहरणं आहे पाहू शकतो की एखादं मंजूळ गीत आहे, जर आपण ते गायलं की एखादं मंजूळ गीत आपण तेव्हा कानाला काय, आपण जेव्हा ऐकतो एखादं संगीत ते आपल्या कानाला मधुर वाटतं. एखादी कोकिळा आहे ती जर गात असेल तर ते आपल्या कानाला मधुर वाटतं. पक्ष्याचा जो किलबिलाट आहे तो आपल्या कानाला ऐकायला बरं वाटत आहे. एखादं जे सुगम संगीत आहे ते देखील ऐकायला छान वाटत आहे. समजा एखादं सितार वाजन आहे, ते सितार वाजत असताना त्याचा जो आवाज आहे तो देखील आपल्या कानांना छान वाटत आहे. त्याचप्रमाणे एखादं कोमल भाषेत केलेलं देखील भाषण आहे ते देखील आपल्या कानाला आल्हाददायक वाटत आहे. एक प्रेरणादायक केलेलं जे भाषण आहे ते शांततेमध्ये असेल ते देखील आपल्याला ऐकायला आवडत आहे. म्हणजे जे शांततापूर्वक आवाजात, कोमल आवाजात, मधुर आवाजात केलेले वाणी आहे किंवा जे बोलले गेलेलं भाषण आहे, गाणी म्हणू शकतो, भाषण म्हणू शकतो, ते आपल्या कानाला कसं वाटत आहे, आल्हाददायक वाटत आहे आणि ऐकण्यास ते आपल्याला आनंद देखील वाटत आहे. बघा, आपण उदाहरण पाहणार आहोत. पहिलं आहे बासरीचा मंजूळ जो आवाज आहे, जो एक प्रकारची बासरी वाजली आहे त्याचा जो मंजूळ आवाज आहे तो आपल्या कानांना ऐकायला छान वाटेल. म्हणजे कोणत्याही प्रकारचं गोंगाट नाही आहे. 1 किंवा 2 इन्स्ट्रुमेंट हे आपल्याला ऐकायला बरे वाटत असतात. पण बासरी जेव्हा वाजत असते तेव्हा ती बासरी सुमधुर आवाजामध्ये वाजत असते. दुसरं आहे पक्ष्यांचा जो किलबिलाट आहे. पक्ष्याचे जेव्हा किलबिलाट करतात ते त्यांच्या भाषेमध्ये काहीतरी बोलत असतात. त्यांची भाषा आपल्याला कळत नाही, आपली भाषा त्यांना कळत. तो काहीतरी ते किलबिलाट करतात आणि त्यांचा जो किलबिलाटचा जो आवाज आहे तो आपल्या कानांना देखील छान वाटत आहे. मग अशा प्रकारची आपण बरीच उदाहरणं देखील पाहिली की जे आपल्या कानांना छान वाटत आहे. बासरीचा आवाज असू दे, पक्ष्याचा किलबिलाट असू दे, एखादं सुमधुर संगीत असू दे, शास्त्रीय संगीत असू दे, त्यामुळे आपलं एखादं आवडतं जुनं गाणं असू दे, एक भाषण असू दे, जे शांतता प्रकारचं असू दे, एखादं छानसं गायन असू दे, हे आपल्या कानाला सुखद वाटत. आपला नेक्स्ट प्रश्न आहे, कर्कश वाटणाऱ्या आवाजाची 2 उदाहरणं. अशी बरीच उदाहरणं आहेत. कर्कश म्हणजे काय आहे,
की जे मोठ्या आवाजामध्ये, मग सगळ्यात पहिला आहे गाड्याचे हॉर्न वाजवणारा आहे, डोरबेल आहे की ती सतत वाजत असते. त्याचप्रमाणे एखादी जी मंदिराची समजा घंटा असेल ती सतत कोणी ना कोणी येऊन वाजत असेल, त्यावेळी देखील आपल्याला कानांना त्रास होत असते. एखाद्या रेल्वेवरून गाडी चालली आहे तर ट्रेनचा आवाज सतत येत असतो, त्याच्यामुळे देखील आपल्याला कानाला त्रासदायक वाटत आहे. त्याचप्रमाणे एखादा जो ड्रम वाजत आहे तो देखील आपल्या कानाला आपल्याला खूप कर्कश आवाजामध्ये वाटत आहे, जो आपल्या कानाला नकोसा वाटत आहे. एखाद्या मोठ्या आवाजात लावलेला TV म्हणा, रेडिओ म्हणा, हा देखील आपल्या कानाला कर्कश वाटत आहे. आणि अशी अनेक उदाहरणं आहेत की ज्याच्याकरून आपल्या कानांना ती नकोशी वाटत असतात आणि म्हणून ते आपले कर्कश आवाज त्याला आपण म्हटलं जातं. बघा दोन कुत्र्याचे भुंकणे आहे आणि कर्कश हंसा आवाज आहे. बघा जसं पक्ष्यांचा किलबिलाट आपल्याला ऐकायला छान वाटत आहे, त्यामुळे कुत्र्याचं जे भुंकणं आहे ते आपल्याला कानाला त्रासदायक वाटत आहे. जो खूप जोरजोरात तो काय करत असतो, भुंकत असतो, मग आपल्याला ते आवडत नाही, म्हणजे आपल्या कानाला त्रास होतो. त्याचप्रमाणे गाड्यांचा जो हॉर्न आहे त्याचाच आपल्याला खूपच कानाला त्रास होतो. जर एखाद्या रस्त्यावर जर गाडी अडकून पडली असेल आणि खूप ट्रॅफिक असेल तर सतत गाड्याचे हॉर्न वाजत असतात, मग तो हॉर्न आपल्या आवाज ऐकून आपल्याला इरिटेट वाटतं, आपल्याला तो आवाज नकोसा वाटत असतो. मग अशी बरीच उदाहरणं देखील आपण त्याचे पाहिले की कर्कश वाटणाऱ्या आवाजाची उदाहरणे आपण इथे पाहिलेली आहे. जसं कुत्र्याचं भुंकणं आहे, त्याचप्रमाणे गाड्याचा हॉर्न आहे आणि अजून जी उदाहरणं मी तुम्हाला सांगितली ते देखील आपल्या कानांना ऐकूशी वाटत नाही आहेत. मोठ्या आवाजातली गाणी आहेत, टेप रेकॉर्डर आहे, त्याचप्रमाणे सतत एरोप्लेनचा जो आवाज आहे तो निघत आहे तो देखील आपल्याला आवडत नाही. डोरबेल आहे ती देखील आपल्याला आवडत नाही. समजा एखादं ड्रिल मशीन, एखादी व्यक्ती काम करत आहे मग तो ड्रिल मशीनचा आवाज देखील सतत येत असल्यामुळे तो देखील आपल्या कानांना नकोसा वाटत आहे. तर हे सर्व आहे कर्कशाची उदाहरणं, कर्कश वाटणारी उदाहरणं आपण पाहिली आहेत. आपल्याला एक क्वेश्चन पाहणार आहोत, ध्वनिशास्त्र म्हणजे काय? ध्वनिशास्त्र म्हणजे की ध्वनी आहे, नाद आहे. ध्वनी, नाद आणि त्याचं प्रसारण, त्याची माध्यम, आपण त्याला काय बोलणार आहोत? ध्वनिशास्त्र बोलणार. म्हणजे ध्वनी म्हणजे काय आहे? आवाज आहे. मग आवाजाचे शास्त्र काय आहे हे इथे त्यांनी सांगितलेलं आहे. बघा पुन्हा वाचणार आहोत. ध्वनी, नाद, आवाजाची निर्मिती आणि प्रसारण म्हणजेच आपण त्याला काय बोलणार आहोत आणि त्याचे परिणाम, याला आपण काय बोलणार आहोत? ध्वनिशास्त्र. म्हणजे हे सगळं मिळून शास्त्र आहे. काय आहे? आवाजाचं शास्त्र आहे. ध्वनी आहे, नाद आहे, आवाजाची निर्मिती आहे, आवाजाचे प्रसारण आहे आणि त्याचे परिणाम आहेत. म्हणजे कशा प्रकारे त्याचे परिणाम होतात ते देखील सांगितले की प्रसारण कसं होतं, त्याचा परिणाम काय होत आहे, यालाच काय म्हणत आहे? ध्वनिशास्त्र असं देखील आपण त्याला बोलत. ध्वनी प्रसारण म्हणजे काय, जो आपला प्रश्न आहे ते ध्वनी प्रसारण म्हणजे ध्वनी स्तोत्रापासून ध्वनी लहरी निर्माण होतात त्यालाच आपण काय बोलत आहोत? ध्वनी प्रसारण असे बोलत आहोत. बघा आपण पाहणार आहोत, ध्वनी स्तोत्रापासून ध्वनी लहरी सर्व बाजूंना पसरणे म्हणजेच काय आहे? ध्वनी प्रसारण. प्रसारणचा अर्थच काय आहे? स्प्रेड होणे. जसं मी तुम्हाला सांगितले, आवाज स्प्रेड होणे. ध्वनीचा अर्थ काय आहे? बघा इथे पाहणार आहोत, ध्वनीचा अर्थ काय आहे? आवाज आहे आणि प्रसारण म्हणजे काय आहे? स्प्रेड होणे आहे. ते ध्वनी स्तोत्रापासून, स्तोत्र काय जसं मी सांगितलं आहे, गिटार आहे, फ्ल्यूट आहे, तबला आहे, त्याचप्रमाणे आपण पाहू शकतो जी पेटी आहे, त्याचप्रमाणे जे आपले जे बरीच इन्स्ट्रुमेंट आहेत जे आपले संगीताच्या आहेत, संगीताच्या माध्यमातून जी वापरली जातात, ड्रम आहे, गिटार आहे, तबला आहे, पेटी आहे, सारंगी आहे, हे सर्व काय आहे? ध्वनीचे स्तोत्र आहे. त्यामुळे आपल्या ज्या घरात उपलब्ध असणारा जो डबा आहे, त्याचप्रमाणे जे लाकडी कपाट आहे ते देखील ध्वनीचं प्रसारण करू शकतो. लाकडी फळी आहे, हे सर्व ध्वनी स्तोत्र आहे. त्याच्यापासून ध्वनी लहरी निर्माण होतात, त्यालाच आपण काय बोलत आहोत? ध्वनीचं प्रसारण बोलत आहोत. ध्वनी प्रसारण करायला आहे, ध्वनी म्हणजे आवाज आहे, प्रसारण म्हणजे काय आहे? स्प्रेड होणे. म्हणजे ते कशा प्रकारे स्प्रेड होतं? म्हणजे ध्वनी प्रसारण म्हणजे काय की ध्वनी स्तोत्रापासून ध्वनी लहरी सर्व बाजूला पसरतात. म्हणजे ते एकाच बाजूला पसरतात असं होतं का? की त्याचा जो आवाज आहे तो त्या ध्वनी लहरी आहे त्या सगळ्या बाजूंना, सगळ्या दिशांना ते पसरतात, त्यालाच आपण काय बोलत आहोत? ध्वनी प्रसारण असे आपण बोलत आहोत. तर अशा प्रकारे मुलांना आपण या पाठाच्या माध्यमातून आलेले सर्व प्रश्नोत्तर पाठ केलेले आहेत. सराव, खेळ, परीक्षा आणि प्रश्नोत्तराच्या माध्यमातून आपण प्रश्नोत्तर लिहिलेले आहेत. या पाठामध्ये आपण मुलांना बरेच प्रकार शिकलो आहोत. ध्वनी म्हणजे काय आहे, ध्वनी म्हणजे काय, ध्वनीचे प्रकार काय, ध्वनीचे स्तोत्र काय, ध्वनीचे प्रसारण काय, ध्वनीचे माध्यम काय आहे, ध्वनी प्रदूषण कशा प्रकारे होते आणि ध्वनी प्रदूषणावरील उपाय काय आहेत, या सर्व घटकांचं मुलांना आपण याच्यामध्ये कव्हर केलेले आहेत. हा टॉपिक तुम्हाला
तुम्हाला मी स्पष्ट करून सांगितलेलं आहे की ध्वनीचे जे प्रकार कशा प्रकारे आहेत, त्याचे प्रसारण आणि माध्यम कशा प्रकारे आहेत, या देखील सर्व घटकांचा आपण मुलांना नियमितपणे आपण इथे अभ्यास केलेला आहे की कशा प्रकारे हे ध्वनीचं प्रदर्शन होतं. आपल्याला आवाज मंजूळ वाटणारे जे आवाज आहेत ते कोणत्या आहेत, आपल्या कानाला कर्कश वाटणारे आवाज आहे ते कोणते आहेत, ध्वनी प्रसारण म्हणजे काय आहे हे देखील पहिले, ध्वनीची माध्यमं म्हणजे काय आहेत की ते देखील आपण पहिले कोणकोणत्या माध्यमातून ध्वनी प्रदूषण होत असते, त्यावरील उपाय आपण काय करणं गरजेचं आहे याच्या संदर्भात देखील आपण विशेष माहिती घेतलेली आहे की जे आपण आपल्या हातात आहे. ही एक सामाजिक समस्या आहे ध्वनी प्रदूषण, मग त्यावरील केलेले उपाय कोणते आहेत ते देखील आपण याच्यामध्ये पाहिलेलं आहे की आपल्या हातामध्ये आहे की आपला टीव्हीचा रेडिओचा आवाज हा आपल्यापुरतंच मर्यादित ठेवणं गरजेचं आहे, इतरांना त्रास होऊ नये याची देखील आपण काळजी घेणं तितकंच गरजेचं आहे. तर अशा प्रकारचे हर एक जो टॉपिक जो आपण प्रस्तावनेच्या माध्यमातून घेतले होते ते सर्व टॉपिक आपण या पाठामधून कव्हर केलेले आहेत आणि या पाठाच्या माध्यमातून आलेल्या सराव, खेळ, परीक्षा, प्रश्नोत्तर याचा देखील आपण काय केलेलं आहे, व्यवस्थितपणे प्रश्नांची उत्तरे इथे आपण दिलेली आहेत. तर अशा प्रकारे हा पाठाच्या माध्यमातून चित्राच्या माध्यमातून आणि स्पष्टीकरणाच्या माध्यमातून हा पाठ मी तुम्हाला व्यवस्थित सोप्या भाषेमध्ये समजून सांगितलेला आहे. तो तुम्हाला समजला आहे मला पूर्ण खात्री. भेटूया एका नवीन पाठाकडे, एका नवीन भागाकडे. तोपर्यंत धन्यवाद.